हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दु तुषारहार धवलाया शुभ्रवस्त्रामृता, या वीणावरदण्ड मंडितकराया श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिवीर देवै सदा वंदिता, सामन् पातु सरस्वती भगवते निःशेषजाड्यापहा। मूकं करोतु वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिः, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्त देवी सवै वेदे साङ्गपदक्रमोपनिषदे गायन्त्यं सामगा, ध्यानावसत्कृतेन मनसा पश्यन्त्यं योगिनो यस्यात्तं न विदुस्सुरासुरगणा। देवाय तस्मै नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर् गुरुर्देवो महेश्वरः, गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोगं, मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थनीतिं, नमो नारायणगिरि ब्रह्म स्वरूपम्। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, तयाठविता महापुण्यरासे नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वराशी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिहर केशव गोविंद भगवान की जय। सद्गुरु गंगागिरी महाराज की जय। ब्रह्मलीन नारायणगिरी जी महाराज की जय। ब्रह्मलीन दत्ता बुआ खानवेलकर महाराज की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। विठाला 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 विठाला। रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी। श्रावण मासानिमित्त नित्याची निष्काम प्रवचन सेवा सकाळ आणि संध्याकाळ। सकाळी दररोज 12वा अध्याय, संध्याकाळी 15वा अध्याय। भगवंताने अर्जुनाला केलेला उपदेश। एक श्लोक आणि त्या श्लोकावरील माऊलींनी ज्या ओव्या केल्यात त्या माऊलींच्या शब्दामध्ये आपण त्यांचा अर्थ स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत आहोत। आजचा जो काही श्लोक आहे हा 15व्या अध्यायातील 7वा श्लोक। ममय अंशो जीवलोके जीवभूत सनातना, मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृती स्थानी कर्षति। या जीवलोकामध्ये म्हणजे संसारात जे संसार करता असं म्हटलं तरी चालेल, भोगता म्हणून प्रसिद्ध असलेला माझाच पुरातन अंश आहे।
तो माझा जीवभूत अंश. पहा, आपल्या कर्मादी प्रवृत्तीत स्थित असलेल्या मनासह 6 इंद्रियांना आकर्षित करतो. मनश्चष्टानि इंद्रियाणी प्रकृतिस्थानी कर्षति. काय करतो? आपल्या कर्णादी प्रकृतीत स्थित असलेला मन आणि 6 इंद्रिय या सगळ्यांना काय करतो तो? हो, आकर्षण करतो, असं भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. आता माऊलींनी याच्यावर काय उपाय केलेले आहेत ते माऊलींच्या शब्दात आपण सांगणार आहोत. ऐसे शरीराची येवडे, जै आत्मज्ञान वेगळे पडे, तै माझा अंश आवडे तोडेपणे. काय म्हणतात माऊली? अशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये व्यास असणाऱ्या, आपल्या सगळ्या शरीरामध्ये व्याप्त आहे. व्याप्त आहे म्हणजे काय? व्यापून राहिलेला आहे कणाकणात शरीराच्या. कोण कोण व्यापून राहिला? तर तो परमात्मा आहे की नाही? नाकाने जो आपण श्वास घेतो त्या श्वासातून अनेक वायू आतमध्ये जातात, पण तो जागृत राहण्यासाठी एकच वायू तो महत्वाचा आहे, तो म्हणजे प्राण. आणि तो प्राण, त्याला थोडक्यात आपण त्या प्राणालाच आपण परमात्मा म्हणू. कारण की तो जर गेला नाही तर तो परमात्मा आतमध्ये राहू शकत, तो निघून जातो. प्राण अपान व्यान उदान समान प्राणापान समायुक्त पचाम्यन्यम चतुर्विधम असं म्हटलंय. पंचप्राण आहेत आणि 5 उपप्राण सुद्धा आहेत. हो, म्हणजे एकूण 10 प्राण आहेत, नाही का नाही? म्हणून भगवंत काय म्हणतात? तो शरीरामध्ये, हो, सगळीकडे तो व्याप्त आहे आपल्या शरीरामध्ये. आणि त्या व्याप्त असणाऱ्या परमात्म्याच्या ठिकाणी शरीरासह वर्तमान, म्हणजे तो व्याप्त आहे, सगळी आहे, हे शरीर पण आहे, आणि या शरीरासह, या सगळ्यांच्या सह काय? तो आत्मा आहे. असा निश्चय होतो तेव्हा जीव माझा अंश आहे असे भासते. भाषे गमी, नाही का? शरीरासह वर्तमान, आत्मा शरीराच्या कुठे झाला म्हणून आपण त्याला ओळखायचा प्रयत्न करतो. पण तो याच्या आधी होता कुठं? तो आला कुठून? तुम्ही त्याला विचारलं का? हे शरीर आलं कुठून? शरीर आलं आईच्या गर्भातून. मातेच्या गर्भात ते शरीर निर्माण झालं.
आणि ते तिथे निर्माण झालं. हात, पाय, कान, नाक, डोळे सगळं विकलांग अजिबात नाही ना. सगळं अगदी ॲक्युरेट साचा जो आहे तो बाहेर आला. ते शरीर आतमध्ये निर्माण झालं आणि बाहेर आलं. आलं कुठून? मातेच्या गर्भातून. मग मातेच्या गर्भात कशाचं निर्माण झालं? ते कशापासून? आईने जे अन्न खाल्लं त्या अन्नाचा तर अंश शरीरामध्ये आहेच आहे, नाही का? पण ते जे पंचमहाभूत आहे त्या पंचमहाभूतांचं ते बनलं. या शरीरामध्ये तेज आहे, या शरीरामध्ये वायू आहे, या शरीरामध्ये पाणी आहे, या शरीरामध्ये अग्नी आहे. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आकाश पण याच्यामध्ये, पोकळी पण आहे. या सगळ्याचं मिळून, पंचमहाभूतांचं मिळून हे शरीर बनलं आईच्या गर्भामध्ये. मग या शरीरामध्ये असणारा जो आत्मा आहे हा आत्मा कुठून आला? मौली तेच सांगतायत. ऐसे शरीराची एवढे जे आत्मज्ञान वेगळे पडे, ते माझा अंश आवडे थोडेपणे. शरीरात व्याप्त असणाऱ्या परमात्म्याच्या ठिकाणी शरीरासह वर्तमान आत्मा आहे असा ज्यावेळेस निश्चय होतो तेव्हा जीव माझा काय आहे? अंश आहे. ममे अंश, नाही का? भगवंताचा अंश असं म्हटलंय. कोण? आत असणारा, या देहामध्ये असणारा आत्मा. कोणाचा आहे तो? कुठून आला तो? तो त्याच्यापासून आला, त्या भगवंतापासून आला. देह जरी पंचमहाभूताचा बनला असता आईच्या शरीरामध्ये, पण तो जर त्याच्यात भगवंताने टाकलाच नाही, आत्मा गेलाच नाही, त्याच्यामध्ये प्रवेशच झाला नाही, तर बाहेर निघल्यानंतर डॉक्टर म्हणतात नाही, याच्यात काहीच कुडीमध्ये जीवच नाही, म्हणजे हा जिवंतच नाही. हालून प्रयत्न करतात डॉक्टर जिवंत करण्याचा, पण हात हालत नाही, पाय हालत नाही, काहीच नाही, डोळे उघडत नाही. श्वास देण्याचा प्रयत्न करतात, प्राणवायू द्यायचा प्रयत्न करतात, पण तो जर आत्मस्वरूप नसेलच त्याच्यामध्ये काय, तर त्या देहाचा काय उपयोग आहे का? त्या देहाचा उपयोग, डॉक्टर म्हणतात की जन्माला आलं मूल पण ते गेलंय, आत्माच नाही त्याच्यामध्ये. पण जर असेल तर त्याला छाती दाबून सुद्धा पुन्हा प्रयत्न करून चालू केलं जातं शरीर. लहान मुलाचं सुद्धा, काही मुलं जन्माला येतात पण रडत नाहीत, आरडत नाहीत, नुसते पडून राहतात. नाडी बघितली ते नाडी लागते, मुलाची नाडी चालू आहे. हार्टला जर टेटोस्कोप लावला तर ते धडधड धडधड आवाज येतो डॉक्टरांना, अरे ते जिवंत आहे पण मग रडत का नाही? मग थोडंसं त्याला पंपिंग करून बघतात, तोंडात असलेले त्याचे घाण काढून टाकण्याचा प्रयत्न करतात, उलट पालट करतात, आणि असं केल्यानंतर ते अचानक मोठ्याने आरडतो, मग रडतो, आहे जिवंत आहे, चला जिवंत. प्रयत्न करून डॉक्टरांचे प्रयत्न असतात. मग तो जो आत्मा आहे तो आला कुठून? शरीर आला आईच्या गर्भातून.
मग भगवंत सांगतात ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातन. समुद्र का वायु वशे तरंगाकर उल्लासे, तो समुद्रांशु ऐसा दिसे सानिवा जेवी. समुद्र आहे ना, शांत असेल तर लाटा निर्माण होतील का? समुद्र शांत आहे, मग लाटा निर्माण होतील का? लाटा नाही निर्माण होऊ शकत. पण तरंग जे निर्माण होतात ना, तर ते तरंग जसं वारं चालेल जितक्या वेगाने ते तितके मोठे तरंग निर्माण होतात. समुद्र का वायू वशे तरंगाकार उल्लसे असं म्हटलंय. त्या जशा समुद्रात एक लहानसा अंश असं दिसतं समुद्राचं, हे की नाही? तद्वळ तेवी जडाते जीवविता देह अहंता उपजीविता, मी जीव गमे पंडुसुता जीवलोकी. काय म्हणतात माऊली? त्याप्रमाणे पंडुसुता, हे अर्जुना, देहाचा अहंकार उत्पन्न झाल्यावर जड देहाचा जो चालक, तो या मृत्यूलोकामध्ये जीवरूपी मीच आहे असं भगवंत म्हणतात. पै जीवाची या बोधा गोचरू जो हा धांदा, तो जीवलोक शब्दा अभिप्रावो. मग जीवलोक सृष्टी कशाला म्हणतात? मौली म्हणतात जीवलोक शब्दा अभिप्रावो. जीवलोक सृष्टी कशाला म्हणतात? की त्याच जीवाच्या दृष्टीने जो हा अखंड व्यापार चालतो, नाही का, त्याला जीवलोक सृष्टी असं म्हणतात. माऊली म्हणतात आगा उपजणे निमणे हे सासची जे का मानणे, तो जीवलोकी मी म्हणे संसारोहन. अरे ज्या ठिकाणी जन्म मृत्यू हे खरे म्हणून मानले जातात, जन्म खरा मानला जातो, ठीक आहे नाही, आणि मृत्यू ही खरा मानला जातो. होतोच ना मृत्यू, आणि जन्मही होतोच ना. जन्म झाला, मुलगा झाला, मुलगी झाली, जन्म झाला, गेले. निजधामाला गेले. निजधाम म्हणजे त्यांचं जे धाम आहे त्या धामाला गेले. मग कोणतं धाम होतं? कुठून आला होता तो? आला कुठून आणि गेला कुठून? जिथून आला तिथं गेला. मग हा मधला काळ, आल्यापासून जाईपर्यंत काळ कुठं राहिला? मृत्यू लोकात, मृत्यू संसार सागरात, आहे की नाही? या मृत्यूरूपी सागरामध्ये तो राहिला. ज्या ठिकाणी काय ओळीचा अर्थ होतो या, की आगा उपजने म्हणे हे सासजी जे का मानणे, तो जीव लोकू मी म्हणे संसारोहन. या ठिकाणी जन्म मृत्यू हे
खरे मानले जातात त्या ठिकाणाला मी जीवलोक किंवा संसार लोक असं म्हणतो, देव म्हणतात. मग हा जो मधला भाग आहे जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंतचा मृत्यू संसार, का त्यालाच भगवंत जीवलोक म्हणतात. त्यालाच भगवंत काय म्हणतात, कारण की ए साते आलिया ओळंगा सारंगरू असं म्हटलंय. ये साते म्हणजे हा बाजार आहे, जन्माला आल्यापासूनचा मरेपर्यंतचा हा बाजार आहे की नाही. आणि बाजारात काय असं सगळ्या भाजीपाला अमकं धमकं काय नाही ते या बाजारात सगळं आहे. तो भाजीपाल्याचा बाजार आहे, प्रत्येक वस्तूचा बाजार आहे, ठीक आहे. देणे घेण्याचाही बाजारच मानला ना, अध्यात्माचाही बाजारच मानला काही लोकांनी. काहीच नाही, पण त्याचा बाजार केला जातो, आहे का नाही. सगळा बाजारच मानला जातो. मग त्याला शोधलं जातं का, की ज्याने हा बाजारामध्ये आपल्याला पाठवलंय, या मृत्यू लोकांमध्ये पाठवलंय, ठीक आहे. त्याला शोधलं पाहिजे ना, कोण आहे तो. मग त्याला शोधणं महत्वाचं आहे. देव म्हणतात, माऊली म्हणतात की मग संसार हा सगळा काय आहे, बाजारच आहे, संसारच आहे. त्याला संसारच नाव आहे. त्याच्या आधी तो त्याच्यात नव्हता आणि मेल्यावरही त्याच्यात राहत नाही. तो एकदा गेला म्हणजे त्याच्या मार्गाला लागतो, गेला, काही की नाही. पण या बाजारामध्ये त्याने काय खरेदी केलं, नाही का, त्याला महत्व आहे. परोपकार केले त्याने की परोपकार केले, या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत ना. 18ही पुराणामध्ये दोनच गोष्टी सांगितलेल्या आहेत व्यासांनी, आहे का नाही. पाप काय आणि पुण्य काय. त्याने पाप मिळवलं का पुण्य मिळवलं, या दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत. पहिली गोष्ट कोणती सांगितली व्यासांनी, नाही का, परोपकाराय पुण्याय, ही पहिली गोष्ट सांगितली. आणि दुसरी गोष्ट पापाय परपीडनम. अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनं द्वयम्, परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. 18ही पुराणामध्ये व्यासांचं वचन आहे, दोनच वचने अशी आहेत. सगळा त्याच्यात अर्थ समाविष्ट आहे. हो, दुसऱ्यावरती परोपकार केला तर ते पुण्य आहे, आणि दुसऱ्याला त्रास दिला तर हो मग पाप आहे. संतांनी दुसऱ्याला कधीच त्रास दिला नाही. जे सत्य आहे ते बोलले, आहे का नाही. आणि दुसऱ्याला जर त्रास होत असेल तर संताला कळवळा निर्माण होतो. ऐशी कळवळ्याची अति करी लाभावी न प्रीती. जसं आईला हो आपल्या मुलाविषयी कळवळा असतो ना, तसं संतांनाही जीव भूत सनातना या सगळ्या जीवांच्या विषयी कळवळा आहे. प्राणी असो, पक्षी असो, पशु असो, कुठलाही जीव असो,
कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हो, जीवाचा मत्सर घडला तर त्यांना कळवळा निर्माण होतो. मग ते बोलतात की असं व्हायला नको, कुठल्याही जीवाला त्रास व्हायला नको, हे पाप करू नका, उलट परोपकार करा, लोकांवरती चांगलं करा त्यांचं, कारण की तो जीवच आहे ना. आणि आपण जर जीवाला त्रास देत असेल, जीवाला मारित असेल, अहिंसा, सत्य आणि आस्तेय, हिंसा करू नये, त्याला अहिंसा म्हटले आहे. कुठल्याही प्राण्याची अहिंसा करू नये, मारू नये प्राण्याला. प्राणी म्हणजे मनुष्य प्राणी सुद्धा त्याच्यात आला बरं, नाही तर मग माणसाला मारून येत नाही. कित्येक माणसं मारली जातात. अहिंसा त्याला म्हटलंय की त्यांना न मारणं ही अहिंसा. सत्य, खरं बोलणं, प्राणावर बेतली तरी चालेल, खरं बोला. हो, प्राण गेला तरी चालेल, हो, पण ते सत्यच बोला. अहिंसा, सत्य, असंग्रह. कोणता संग्रह? असंग्रह. हो, चोरी न करणे, खोटं बोलून, फसवेगिरी करून, लांडी लबाडी करून, काय इतल बात तितल करून, या बोटावर झुका त्या बोटावर करून जमवू नका. हो, पैसा जमवू नका. शक्यतो तुम्हाला होईल तेवढं काय करा, दान करा, पुण्य करा. म्हणून नारायणगिरी महाराज, आमचे सद्गुरू गंगागिरी महाराज नेहमी म्हणायचे, देणे को अन्नदान. ठीक आहे, अन्नदान द्या. आणि लेणे को हरिनाम. राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. लेने को हरिनाम और देने को अन्नदान. अन्नदान सगळ्यात श्रेष्ठ आहे, द्या लोकांना. काय म्हणून तो भगवंत आहे, तो आत्मा तिथून आलाय. म्हणून परोपकारार्थम इदम सर्वम. म्हणून परोपकारासाठी सगळं आहे. झाडं बघा बरं, झाडं. आपलं माणसाचं जाऊ दे, माणूस सगळा स्वार्थी चालू झालेला आहे. आपल्याला कुठं काय मिळेल, कुठं काय नाही. मी मगाशी बाजार म्हटलं, परमार्थात सुद्धा हा बाजार असा आहे की तिथं सुद्धा मिळवण्याचा प्रकार जास्त चालू झालेला आहे. जे खरे परमार्थी आहेत ते काय करतात, ते त्याग करतात. ठीक आहे, इदम न मम. पण परमार्थाचं नाटक करणारं इदम सर्व मम, सर्व मम, हे सगळं माझंच बापा, माझंच. ठीक आहे, किती जप केला, किती नामस्मरण केलं, दाखवायचे दात एक वेगळे असतात, नाही का, खायचे दात वेगळे असतात. म्हणून परमार्थ जो काही आहे ना, तो निष्कामच सांगितलेला आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा निष्काम भक्ती सांगितलेली आहे. हो, मा फलेषु कदाचिनच म्हटलंय, फळ कधीच मागू नको. चोरून लांडी लाबडे करूनही काढून घेऊ नको फळ. काही केलं नाही तरी काढून घे, चाल, संपलं, मिळालं पाहिजे मला. नाही, अध्यात्म ते चालतच नाही आणि ते टिकतच नाही. हो, आतापर्यंत आपण साधू संतांनी तो अभ्यास केलेला आहे.
की ज्यांनी ज्यांनी अशा पद्धतीने घेतले फळं त्यांची काय अवस्था झाली. म्हणून तिथं मा सांगितलेले मा फलेषु कदाचन. आणि कर्मण्येवाधिकार असते. कर्म करण्यापुरता आपला अधिकार आहे, फक्त एवढंच ठेवायचं फक्त माणसाने. मागायचं नाही, फळ नाही मागायचं आणि काढून घ्यायचं नाही. नाही मग आपल्याला काय नाही मिळालं बाबा, आता काय चहा नाही मिळत तिथं साधा, अहो त्याग आहे सगळा, तिथं कायला मिळणार आहे काय. पण तुम्ही भोग ठेवा बरं, असा परमार्थ मोठा होतो बाबा. एकीकडे लाडू ठेवा, इकडे पेढे ठेवा, इकडे काही ठेवा, इकडे काही ठेवा, मग बघा परमार्थ. जे कधी देवाचं दर्शन नाही घेतलं, कधी सगळे तिथं जमा होतात भोगांसाठी. काही काही आश्रमांच्या मध्ये असं आहे की मी काल सांगितलं 5-5 हजार रुपये देतो. कशासाठी? ध्यान जप करण्यासाठी. बसा रोज येत जा इथं जप करा. आणि फल काय? महिन्याला 5,000 रुपये. नुसतं ध्यान करीत बस 1 तासभर. मग आता हे 5,000 रुपये देतात कशासाठी देतात हे आश्रमातले लोक? की निदान 2 शब्द 2 नामस्मरण चिंतन केलं 1 तासभर, अर्धा तासभर, तर त्याच्या बुद्धीमध्ये निदान मन बाजूला जाईन, बुद्धीत फरक तर पडेल आणि वृत्ती बदलेल. बाहेरची लांडी लबडी करायची, चोरी करायची, खिशे कापायचे, काय निदान ती वृत्ती बदलेल, मग इकडे येऊन बसेल. गुन्हेगारी देशातली नाहीशी होईल. लांडी लबाडी करणं, चोरी करणं, फल मागणं ही गुन्हेगारीची ना, आहे का नाही? मग गुन्हेगारी काय कोण चोरच करतात का? चोर नाही, साव लोक सुद्धा करतात गुन्हेगारी. त्याला असं म्हणतं की डोळ्यात माती फेकली, काय धूळ फेकली बा कशी फेकली, बरोबर संपलं. हे अध्यात्मात सांगतोय, अध्यात्मातलं म्हणून सांगतो. म्हणून गुन्हेगारी काय हो. एक चोर होता आणि चोरी करायचा सगळीकडे, इकडे चोरी कर, तिकडे चोरी कर, तिकडे चोरी कर. आणि चोरी केली त्याने, त्या चोराने. आणि चोरी केल्यानंतर त्याला असं वाटलं की आता पकडत नाही आपल्याला कोणतरी. त्याचं धडधड धडधड व्हायला लागला. ते चोरी करायचं तर खूप त्याला भीती वाटायची, पोलीस पकडतील का काय, आपल्याला कोणी काय करेल का, कोणी काय करेल का. पण झालं काय की तो म्हणाला आपण चोरी केली, आता जर आपल्याला पकडलं तर जेलमध्ये जाऊन बसावं लागेल, त्यापेक्षा आपण एक युक्ती करू ना. मग तो म्हणाला काय बाबाचं आपण जर वेश परिधान केला तर काय होईल. त्याला ते बरं वाटलं, चांगलं वाटलं. तो शेजारी महादेवाचं मंदिर होतं, त्याचं गेला, त्या जे काही अंगावरती त्याच्या जे उपरणं होतं नाही का, ते मुंडासं बांधलं. इथं जे चोरी केलेले पैसे होते ते कमरेला बांधले, धोतर उघडा झाला, भस्म वगैरे लावला, कपडाला भस्म लावला, सगळ्या अंगाला भस्म लावला. आणि बाहेर एक झाड होतं, चांगलं झाड होतं सावलीचं. त्या झाडाखाली जाऊन असं ध्यानस्थ बसला, देवाचं नाव घेत, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आता जे भाविक यायचे दर्शनासाठी महादेवाच्या, तिथं सुरुवात झाली सकाळीच भाविक यायला. तर भाविकांनी पाहिलं, अरे महाराज कधी येऊन बसले रात्रीला, काय चमत्कार, महाराज आले, महाराज आले, महाराज आले.
मग कोणी महाराजांसाठी पाणी आणतं, महाराजांना कोणी दूध आणतं तिथं, काही लोकांनी केळी आणले, काही लोकांनी सफरचंद आणले, काही लोक पैसे टाकायला लागले तिथं महाराजांच्या पुढं. हो, आणि यांचं जप चालू. ठीक आहे, कैसे झाले बोंधू, यांचा जप चालू. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. जप सोडला नाही त्यांनी. मग हे सगळं काही आता ते दूध दिलं ते दूध घ्यायलाही सावड नाही, ते रामकृष्ण हरीच म्हणत राहिले. तिथं ठेवलं. लोक म्हणे महाराज लय त्यागी दिसते राव म्हणे, इथे तो दूधही पित नाही. ऐका, आपण केळे आणले ते खायनात, कोणी म्हणतं सफरचंद आणले ते बी घेईनच महाराज. त्याच्यामुळे ती लोकांची श्रद्धा अजूनच वाढायला लागली. पैसे जमा झाले, खूप फळं पडले, हे पडले, सगळं पडलंय. त्यांचा विचार काय होता की तो सटकून जायचं कसं तरी, कोणत्या तरी उपायाने, कोणाच्या लक्षात नाही आलं पाहिजे म्हणून ते सगळं नाटक होतं ना. पण हे सगळं जमा झालं, तास झाला, 2 तास झाले, लोकांची गर्दी वाढायला लागली, लोक नमस्कार करायला लागले, दर्शन करायला लागले. यांचं आपलं नामस्मरण चालू, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. दुपार झाली, लोकांची गर्दी वाढतच झाली, लोक जास्त, लोक महाराज झाले. चला चला, कोणतरी साधू आहे बसलेला आहे, चला 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 चला. लोकांना काय पाहिजे. आणि होता 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 संध्याकाळ 4 वाजले, नामजप झाला, उपवास झाला. स्वराला दिवस उपवासात गेला, काहीच खाल्लं नाही सकाळपासून. खावं तर लोक काय म्हणतील. आणि लोकांची जशी श्रद्धा वाढत गेली तसं ते नामस्मरण त्याचं चालू झालं. आणि नामस्मरणाचा परिणाम असा झाला की त्याचं मन परिवर्तन झालं, मन बुद्धीमध्ये निर्माण झालं. बुद्धी त्याने विचार केला, चांगले विचार यायला लागले त्याच्यात. अरे बाप रे, आपण उगीच चोरी केली हो, काय कशासाठी चोरी केली आपण. अहो, हे अध्यात्म इतकं चांगलं आहे, इथं काय कमी आहे की नाही. भगवंताने, अहो आपण चोरी केलेली असताना सुद्धा बघा ना काय भगवंताने लीला केली. हे सगळं आपल्याला दिलं, एवढं पैसे पडले आपल्या पुढं, काय चोरी करून काय. चोरी केली तर भीती निर्माण होते मनामध्ये, कोणी पाहिल का काय होईल का काय, पाहिलं तर जेलमध्ये जावं लागल, ही सगळी भीती असते. इथं काय भीती आहे. आता एवढं लोक आपल्याला दर्शन करतात, नमस्कार करतात, एवढं देऊ राहिले लोक. हो, चोरी करण्यापेक्षा हे भगवंताची भक्ती ही श्रेष्ठच आहे हो. नामस्मरण चिंतन बदलले ना, मन बदललं म्हणजे बुद्धी सुचली, चांगली सुचली. आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी निर्णय घेतला की आता चोरी करणं बंद करणे. आणि काय करायचं आता परोपकार करायचा. जेवढं जे काही पडलेलं होतं, आणलेलं, चोरी करून आणलेलं आहे त्याने पैसे, ते सगळे आलेल्या लोकांना तो देत राहिला, वाटत राहिला, आणि लोक त्याला अजून देत राहिले. परिणाम झाला असं झाला की जे नामस्मरण चिंतन चालू होतं त्याचं मन बदललं, बुद्धीत रूपांतर झालं, बुद्धीत विचार चांगले आले, चित्त भगवंताच्या चरणी जडलं. आहे असलेला अहंकार निघून गेला, मीपणा निघून गेला, मी कोण आहे हे त्याला कळायला लागलं की भगवंताच्या नामस्मरणामध्ये किती शक्ती आहे आणि ती माणसाला सात्विकतेकडे कशी नेते. हो,
नामस्मरणाची शक्ती कुठे देते? सात्विकतेकडे, चांगल्या गोष्टीकडे बुद्धी जाते, चांगले विचाराकडे बुद्धी, चांगलेच विचार येते. कुण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हे आहे. शरीर दिलं देवाने कशासाठी? ते देह दिला नामस्मरण भजना गोमटा. आहे की नाही? गोमटा म्हटलंय त्याला, गोमटा. भगवंताने देह दिलाय भजनासाठी दिलाय, पंचती करण्यासाठी नाही कोणाच्या, किंवा कोणाला नाव ठेवण्यासाठी किंवा कोणाला दोष देण्यासाठी नाहीये. मग ही वृत्ती केव्हा निर्माण होते? नामस्मरणाशिवाय नाही. म्हणून श्री गुरु सारखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, राजेयाची कांता काय भीक मागे, मनाची अयोगे सिद्धी पावे, कल्पतरू तळवटी जो कोणी वैसला, काय वाणी ज्याला सांगितलं. कल्पतरू जसं आहे झाड आहे ना, त्याच्या खाली बसल्यानंतर जसं ते सगळं काही त्याला प्राप्त होतं आपोआप, तसं नाम एक कल्पतरू, सद्गुरू कल्पतरू आहे. ठीक आहे. राजाच्या कांतेला जसं कशाचीच कमी नसते, तसं सद्गुरू आहेत. ठीक आहे. म्हणून माऊली म्हणतात, ज्ञानदेव म्हणे, तरलो तरलो आता उद्धरिलो गुरु कृपे. गुरुशिवाय आत्म्याची ओळख नाही, देहाची ओळख नाही. म्हणून देहाची ओळख झाली पाहिजे. हा देह काय? हा देह नाशिवंत, मळमूत्राचे भांडार. देह नाशिवंत आहे. देहामध्ये आहे काय? रक्त, मांस, मल, मूत्र, दुर्गंध. हो, बा कपडे काढून शरीराचं वास येतो का नाही संध्याकाळचं, पुन्हा स्नान करावं लागतं. त्रिकाल संध्या सांगितलेली आहे. कशासाठी त्रिकाल संध्या करावं लागते? हो, सकाळी आंघोळ करायची, दुपारी करायचे, संध्याकाळी करायचे, देवाचं नामस्मरण चिंतन करायचं. पण आपल्याकडे इतकं उष्ण देश नाही आहे. म्हणून सकाळी जरी स्नान केलं तर दुसऱ्या दिवशी स्नान करता येतं आपल्याला, केलं पाहिजे. याचं देह दुर्गंधी आहे, देहाची लगेच वास सुटतो घामाचा, है का नाही? म्हणून शरीर शुद्धी ही झाली पाहिजे. आणि शरीर शुद्धी झाली की मन शुद्धी होते. मन शुद्धी झाली हो चित्त शुद्धी होते. चित्त तिथे लागतं. बुद्धी चांगली सुचते आणि वृत्तीची निवृत्ती होते. हो, वृत्ती बदलते, निवृत्त होतं. वृत्ती राहतच नाही, एकच वृत्ती असते, आहे का नाही? त्याची वृत्ती बदललेली, सगळे निवृत्त झाला, त्याच्यातून बाजूला झाला, अलिप्त झाला सगळ्या लिगडामधून. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार. मग सद्गुरूशिवाय आत्म्याची ओळख होऊ शकत नाही, देहाची ओळख होऊ शकत नाही. म्हणून सद्गुरू असावा, आहे का नाही? गुरुविना ज्ञान कैसे कळे. गुरुशिवाय ज्ञान कळू शकत नाही. मग आत्मा हा जो काही आहे ना, पै काश्मीरेचा रवा, कुंकुमावरी पांडवा, आणि का गमे लोहिवा, तो तरी नव्हे.
स्फटिक मणी आहे, काही का नाही. स्फटिक मणी काय अर्थ होतो याचा? पै काश्मीराचा रव, स्फटिकाचा, काश्मीराचा म्हणजे स्फटिकाचा असा अर्थ आहे. काय झालंय? कुंकुमावरी पांडवा, हे अर्जुना, तो स्फटिक मणी आहे ना, जे आरपार दिसतो ना, त्याला स्फटिक मणी म्हणतात. ते जर कुंकुमावर जर ठेवलं, माऊली म्हणतात, तर तो मणी कसा दिसेल? कुंकुम कसा असतं? लाल रंगाचा असतं ना. मग तो त्याच्यावर ठेवला स्फटिक, स्फटिक कसा दिसेल? हिरवा दिसेल का पिवळा? लालच दिसेल ना, आहे की नाही? तद्वत त्याप्रमाणे जसा तो स्फटिक पाहणाऱ्याला तांबडा दिसतो, पण तो मुळात तांबडा असतो का? स्फटिक तांबडा नसतो, पाहणाऱ्याला तो तसा दिसतो. हे उदाहरण दिलं आहे. त्याप्रमाणे तैसे अनादिपण न मोडे, माझे अक्रियत्व न खंडे, परी करता भोगता ऐसा आवडे, ते जाणगा भ्रांती. त्याप्रमाणे माझे तैसे अनादिपण न मोडे, त्याप्रमाणे माझे अनादिपण मोडत नाही. तो भासतो तसा, पण तो तसा आहे का? देव तसा आहे का? देव म्हणतो त्याप्रमाणे माझा अनादिपण जे आहे ना, अनादि शब्द आहे का नाही? पण हे नाहीच होत नाही ना. मी अनादिच आहे, आधीच, सगळ्याच्या आधीच मीच आहे, पहिलं मीच आहे, अनादिकालापासून मीच आहे. तर कोणी सांगू शकत नाही किती काळ झाला किती नाही, काय झालं नाही का? तोचे विश्वंभर, विश्वाचा आधार, तो विश्वंभर आहे, विश्वाचा आधार आहे, तो अनादि आहे, तेव्हापासूनचा आहे तो. कोणी त्याचं मोजमाप काढू शकत नाही, कधीपासूनचा आहे तो. आपला जन्म तरी आपण जन्मतारीख लिहून ठेवतो, या त्या तारखेला या मुहूर्तावर नाही का जन्म झाला, घटे पळे सगळं त्याच्यात लिहिलेलं असं. त्याच्यावर ते मग आपली कुंडली काढली जाते. मग कोणतं नक्षत्र, कोणते ग्रह, काय सूर्य कोणत्या राशीत होता, काय कसं होतं, याच्यावरून त्याचं भविष्य लिहिलं जातं. मग हा असा असेल, याचा गण राक्षस आहे, याचा गण देव आहे, याचा गण नाही का मानव आहे. मग राक्षस गण आणि देवगण असेल तर नाही सांगतात, अहो ते भांडणं होते त्यांचे, कारण देवाचे राक्षसाचे काय भांडणच ना. आणि राक्षसगण आणि मानवगण असेल तर हो, राक्षस माणसाला खाऊन घेतो, ते काही जमणार नाही. आणि देवगण आणि मनुष्य असेल तर हा, ते देव माणसाच्या माणूस देवाच्या पाया पडतो, माणूस देवाच्या पाया पडतो, त्याची सेवा करेल तो. हे असं सगळं काढलं जातं, त्याच्यावरून ते भविष्य काढलं जातं. तो शास्त्र आहे ते का नाही? आणि ते शास्त्र लोक इकडं शास्त्र पाळीत नाहीत, कुठलंच खाण्याचं नाही, पिण्याचं नाही, काहीच शास्त्र पाळीत नाही. पण कुठले आलो नाही ते असं आहे हो. अरे तुम्ही जर जीवनात कोणतंच शास्त्र पाळीत नाही, पण ते शास्त्र पाळायचं काय कारण आहे तुम्हाला? कसेही वागता तुम्ही जीवनामध्ये, कुठल्याही शास्त्राला पडत नाही. हा, मग तिथं आलं का नाही ते असं होईन हो, तसं कित्येक लग्न होऊनही
की ते ॲक्युरेट पाहूनही हो घटस्फोट झालेले आहेत. मग कुठं गेलं तुमचं ते? कुठंतरी चूक झाली. असं नाही. देवाचं कोणता गण आहे देवाचं सांगा बरं? देवाचं देवच गण आहे. देवगण. कोणी पाहिलं का जन्म कधी झाला देवाचा? तो म्हणतो मी अनादी आहे. है की नाही? अनादी. त्याप्रमाणे माझे अनादीपण मोडत नाही. देव म्हणतो माझं अनादीपण मोडत नाही. ते तुम्हाला जरी तसं भासत असलं, एखादं देवाची कुंडली काढायला बसली तर काय सांगतात नाही लोक, काय करतील काय सांगतात नाही. पण तसं नाही. आणि अक्रियत्व भंगत नाही. आहे की नाही? तथापि मला करता भोगता असे समजतात. अक्रियत्व भंगत नाही. जी विश्वाची रचना भगवंताने केलेली आहे, त्याची जी क्रिया चालू आहे भगवंताची, पृथ्वीचं जे फिरणं आहे, 1 सेकंद तरी कमी झालं का? 1 मिनिटं, 2 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं भिंगरी जर आपण फिरवली तर ती भिंगरी काही काळ फिरते लगेच बंद पडते लगेच. आहे की नाही? मग आता ही पृथ्वी स्वतः भोवती फिरते आणि स्वतः भोवती फिरूनही ती काय होते? सूर्याच्या भोवती फिरते. ते पण तिच्याबरोबर चंद्र आहे पृथ्वीबरोबर. बाकीचे ग्रह आहेत, ते ग्रहही घेऊन फिरते. सगळे ग्रह पण फिरतात सूर्याभोवती. सूर्य एक तारा आहे आणि तो तारा या सगळ्या लटमळ बरोबर घेऊन सूर्य विश्वाचं भ्रमण करतो. हवा कोण निर्माण केली? माणसाने केली का? काही यंत्र बसवले का काही शास्त्रज्ञांनी? त्यांचे यंत्र आहे, ते प्राणवायू तयार करून तेवढं तिथे पैसे वसूल करतात का नाही? हवा, पाणी कोणी निर्माण केलं? आपण केलं का? मानवाने केलं का? मानवाने काय केलं? पृथ्वी कोणी नाही का स्थिर केली? कोणी स्थिर केली? अहो ती फिरती आहे, स्थिरच नाहीये. पण तिचा इतका वेग दिलाय की ती स्थिर वाटते, भासते. भगवंताने केली ना ती. बॅलन्स जातो का आपला? हो. चालत्या गाडीत एसटीत बसलं तर असं मागं पुढं होतो माणूस. होतं का नाही? थोडासा दणका बसू द्या बरं, हा पुढं बाकड्यावर पुढच्या डोकं आपटतं फुटत. होतं का नाही? मग पृथ्वी जर एवढ्या 1000 किलोमीटरच्या वेगाने सेकंदाला फिरते, मग आपल्याला व्हायला पाहिजे की नाही काही असं? वाचतं का? स्थिर कोणी केली? पृथ्वी. पृथ्वी स्थिर करणारा भगवंतच आहे. भगवंताने ती स्थिर केली आहे. की नाही? करता भगवंत आहे ना, नाही का? मग तो काय म्हणतोय? अक्रियत्व भंगत नाही. या सगळ्या ज्या क्रिया आहेत ह्या मानवासाठी भगवंताने केल्या, सजीवासाठी भगवंताने केलेल्या आहेत. सजीवाची निर्मिती कोणी केली? तुम्ही आम्ही केली का? मनुष्य कसा निर्माण झाला असेल लोक शास्त्रज्ञांचं? नाही, ते माकड्यापासून झालं. त्याचे पूर्वज माकडच असतील. तो म्हणणारा डार्विन, त्याचे पूर्वज असतील. काय बोलणं झालं? भगवंताने जी हो कृती निर्माण केलेली आहे. मनुष्य माकड वेगळं आहे, प्रजाती आहेत त्या. ठीक आहे. म्हणून या सगळं जे काही गोष्टी आहेत ना, या कळत नाही म्हणून भंगत नाही. देव काय म्हणतात की अक्रियत्व भंगत नाही. माझं जे क्रियत्व आहे, मी जे काही निर्माण केलेलं आहे, मी काही सगळं काही हो केलेलं आहे,
याला बाधा पोचत नाही भाऊ. तू कोणी किती म्हणलं तरी, कुत्र किती हत्तीवर भुकलं, हत्तीचं काम चालू असतो, हे का नाही? तसं देवाविषयी आपण किती जरी काही म्हटलं काही केलं तरी देवाचं क्रियत्व बनतं का? नाही. म्हणून लोक काय म्हणतात, देवाने आपल्याला असं केलं बरं का, देवाने तसं केलं बरं का, तथापि मला करता भोगता असे समजत. मी तसा आहे का? नाही का? ठीक आहे. हे काय आहे? भ्रम आहे, भ्रम सगळा, भ्रमाचा भोपळा आहे. देव कसा आहे हे कळायला सद्गुरूच लागतो, ठीक आहे? सद्गुरूशिवाय भगवंत कळत नाही. आणि ज्याला सद्गुरू नाही आहे ना त्याला काही कळत नाही. जन्माला आला टिंब आणि टिंब गेला वाहता वाहता, आहे की नाही? म्हणून सद्गुरू जीवनामध्ये असावे. इतर गुरुपेक्षा सद्गुरू हा मोक्षाची वाट दाखवतो, भगवंताचा मार्ग दाखवतो सद्गुरू, ठीक आहे? शेवटी मोक्ष पण नको म्हणतो मला, त्या लोकाला गेलं पाहिजे. न तद्भास येते सूर्यो न सांगो न पावका यद्गत्वा ननुवर्तन्ते तद्धामं परमं मम. ते जे धाम आहे मला माझं, भगवंत म्हणतात, त्या धामाला जाण्यासाठी सद्गुरूची गरज आहे. मला सांगायची माळी घातली एकादशी दारा पंढरपूरची वारी करा. हा, मग ते त्याला नियम आहेत ना, नियम सांगितले. ते नियम का करायचे की तिथं चित्त लागावं, तिथं एकरूप व्हावं. आपल्या पोटात काही नसतं तर आपल्या भाकरीकडे लक्ष येतं, देवाकडे नाही जात एकादशीला. कधी भाकर काय खाऊ का, काय करू का, फराळ मिळेल का काही, मग बटाटे खाय, रताळ खाय, काय खाय काय खाय खाय खाय, भाकरी खाते एकादशी. काय जीव जातो तुझा एकादशी. फराळाचे मिशे गालीनी घ्यायची, एक दिवस तुझा जीव जातो का? हा, तिथे गालणी घेतो, हे मिळन का ते मिळन का काय. देवाचं नाव घेणं, नामस्मरण करणं, चिंतन करणं, चिंतनाला महत्व आहे एकादशी म्हणजे. एकरूप होतं चित्त भगवंताच्या ठिकाणी. पोटात काही नाही, पोटात असलं तर झोप येते, खाल्लं का झोपला, ठीक आहे? म्हणून नियम, हे नियम सांगितले. तुम्ही जे म्हणता ना हे सगळे नियम सांगितलेले आहे शास्त्रात. शास्त्र आहे ते, त्याच्यासाठी शास्त्र आहे. भगवंताकडं त्याचं नामस्मरण चिंतन यावं म्हणून सगळं शास्त्र आहे ते. आणि शास्त्रानुसार जर चालला तर परमेश्वर प्राप्ती व्हायला नाही का, मन बदलायला वेळ लागत नाही. मन बदललं का बुद्धी शुद्ध होते, बुद्धी शुद्ध झाली की चित्त एकाग्र होतं. राये समाधान चित्ताची, मग चित्त समाधान प्राप्त होतं, भगवंताचं स्वरूप डोळ्यासमोर येतं. एवढे ओवे झाले आपल्या आपल्या पद्धतीने. आपण माऊलींनी काय सांगितलंय ते आपण वाचलं आपल्या पद्धतीने, आपण त्याच्यावरती काही सांगण्याचा प्रयत्न केला. पुढच्या ओवे आपण आता उद्याच्या प्रवचनामध्ये रात्रीच्या घेऊ. विठाला 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 विठाला. आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञ तोषावे, तो शोणी मद द्यावे पसाय दान हे. जे खळांचे व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सुरे पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळे ईश्वर निष्ठांची मंद्याळे, अनवरत भूमंडळी भेटतो दया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव,
बोलिले जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वा